उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतोय आणि या परिसरामध्ये आता राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून शिवसैनिक जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे। पाऊस पडतोय, मात्र पाऊस जरी सुरू असला तरी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं शिवसेनेची मशाल जी आहे ती धगधगती ठेवली जाते। आपण बघतोय हे मशाल घेऊन आलेले कार्यकर्ते भर पावसामध्ये या ठिकाणी आलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांकडनं हातामध्ये ही मशाल जी आहे ती देखील आणण्यात आलेली आहे। हे कार्यकर्ते नेमके कुठले आहे ते त्यांना विचारूया। ही मशाल आपण आणली, कुठून आणली आहे, पाऊस सुरू आहे, काय भावना आहे? आम्ही पुणे जिल्ह्यातून भोर विधानसभा आणि भोर तालुक्यातून रायरेश्वर मंदिरातून रुद्र अभिषेक करून या ठिकाणी ही मशाल गेली 4 वर्षे सातत्याने आमचे विकास बांधल म्हणून शिवसैनिक कट्टर आहे तर ते घेऊन येतात। आत्तापर्यंत 4 वर्षात कुठलाही त्यात खंड नाही आणि पायी येतात। त्यांचा एक लहान मुलगा तो सुद्धा उद्धव साहेबांच्या दर्शनासाठी तिथून पायी येतो। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आणि आमचे सर्व सहकारी तालुका प्रमुख असतील सर्व सहकारी यथाशक्ती त्यांना प्रोत्साहन देतो, परंतु त्यांचे जे 8-10 मावळे आहेत ते 8-10 मावळे इथपर्यंत घेऊन येतात। परंतु इतका पाऊस सुरू आहे, प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे, पावसामध्ये ही सभा होईल असं आपल्याला वाटतं का? ज्या पद्धतीने तुम्ही मशाल घेऊन आला, उद्धव साहेबांनी त्या दिवशी उद्धव साहेब नव्हते लाईव्हला, फेसबुक लाईव्हला, परंतु सर्व राऊत साहेब असतील, दुसरे अनिल देसाई साहेब असतील, ह्यांचे आणि आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून आमची चर्चा झाली की काही झालं तरी आजची सभा व्हायला पाहिजे। शेतकऱ्यांच्या हितासाठी साहेबांनी व्यासपीठावरती बोलणं गरजेचं आहे आणि तो पाऊस असो, ऊन असा, वारा असो, परंतु साहेबांनी आज बोलणं गरजेचं आहे। आपण भर पावसामध्ये ही मशाल घेऊन या ठिकाणी आलेला आहात, एक शिवसैनिक म्हणून काय भावना आहे? खरं तर पाऊस इतका जोरदार आहे तरी तुमची मशाल जी आहे ती पेटती आहे, धगधगती आहे। साहेब, मला जास्त काय बोलायचं नाही, पण एकच सांगतो, हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर तालुका भोर येथील रायरेश्वर मंदिरातनं ही शिवज्योत गेल्या 27 तारखेला आम्ही रुद्राभिषेक करून शंखनाद करीत आम्ही धावत पळत आलेलो आहोत। हे आमचं 4थं वर्ष आहे आणि ही शिवज्योत आणण्यामागचं कारण एकच आहे की ज्यावेळेस आदरणीय श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पहिलं शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला, कर्जमाफी केली। अशा ह्याच्यात जागतिक करोना महामारीच्या संकटात उद्धव साहेबांनी कुठलाही अनुभव नसताना पण संपूर्ण राज्यच नाही सर्व जातीपातीचे लोक पुरं महाराष्ट्र कंट्रोल केलं, पण अशा ह्याच्यात हुकुमशाहीच्या नादाला लागून काही गद्दारांनी म्हणण्यापेक्षा एकनाथरावांनी पाठीत खुरा खोपासला आणि साहेबांना पाय उतार केलं, मुख्यमंत्री म्हणून पाय उतार केलं। होय, मी ऐकलंय स्वतः उद्धव साहेबांचं शेवटचं भाषण राजीनामा देताना, अहो तुम्ही परत या, शिंदे साहेब तुम्हाला मुख्यमंत्री करतो, तरी सुद्धा त्या गद्दारांनी कुठली पर्वा नाही केली। ज्या ताटात खाल्लं त्या ताटाची गद्दारी केली। होय, आमचे साहेब आज संकटात होते। साहेब बाळासाहेब ठाकरेंचं आम्ही शेवटचं भाषण ऐकलं की आजपर्यंत मला जसं सांभाळलं तसं माझ्या आदित्यला आणि उद्धवला सांभाळा। होय, एक शिवसैनिक म्हणून मी माझं कर्तव्य केलं। माझे साहेब आज संकटात आहेत, साहेबांना एक बळ मिळावं, शिवसेना पक्षाला एक उभारी मिळावी आणि ज्या रायरेश्वर महाराजांचे आशीर्वाद, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना 5 मुघलशाही, फ्रेंच, डच, इंग्रज सर्वांशी लढण्याचं बळ ज्या रायरेश्वर महाराजांनी ताकद दिलं, तो रायरेश्वरांचा आशीर्वाद तो माझ्या उद्धव साहेबांच्या मागं, तो माझ्या आदित्य साहेबांच्या मागं लागावं, प्राप्त व्हावेत या हेतूने गेली 4 वर्ष झालं आम्ही धावत पळत येतो। त्यामागं माझे जिल्हा प्रमुख प्रकाशजी बेगडे साहेब असतील, उपजिल्हा प्रमुख शैलेश दादा, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले आहे, इतकी काय उद्विग्नता आहे की अश्रू येत आहे डोळ्यात? साहेब, मला एकच सांगायचं आहे, 27 तारखेला रायरेश्वर शंभू महादेवांना रुद्राभिषेक करून आम्ही निघणार होतो। माझा संपूर्ण पट्टा भोर तालुका हा पश्चिम महाराष्ट्र कोकण पट्टा येतो, पण इतकं पावसाचं वातावरण होतं की अक्षरशः आम्हाला वाटलं की आमची शिवज्योत मोहीम कॅन्सल होती का काय। पण मी मनापासून रायरेश्वर शंभू महादेवांना, स्वामी समर्थांना, आई जगदंबेला आवाज दिला। होय, आम्हाला निश्चितच खात्री पटली की ज्या दिवशी आम्ही रायरेश्वर महादेवांना रुद्राभिषेक करायला निघालो तेव्हापासनं आम्हाला कुठेही पाऊस आडवा नाही आला। आत्ता एकच झालं की सेनाभवनच्या दारात आलो, पाऊस आला, आई जगदंबेनी, निसर्गराजाने आम्हाला आशीर्वाद दिला, शिवज्योत तिथं विजली गेली, कुठेही आम्ही विजून नव्हती दिली, पण सेना भवनला पोचवणं माझं टार्गेट होतं। साहेब, मला एकच सांगायचं आहे,
अनेक त्रास झाला, अनेक यातना झाल्या, पण माझी संपूर्ण टीम भोर, राजगड आणि मुळशी ही संपूर्ण टीम, तसेच नवी मुंबई असेल, माझे शिवभक्त असतील, माझा मित्रपरिवार असेल आणि विशेष म्हणजे पोलीस लोकांनी यावेळेस आमची विशेष काळजी घेतली. पुण्यापासनं लोणावळा घाट संपेपर्यंत शिवाजी पार्कपर्यंत आम्हाला पोलिसांनी योग्य ते सहयोग केलं. त्याबद्दल मी पोलीस खात्याचं पण मनापासून आभारी आहे. आपण बघतोय हे खरं तर ज्यांना निष्ठावान म्हटलं जातं, कट्टर शिवसैनिक म्हटलं जातं, हेच ते शिवसैनिक आहे जे उद्धव ठाकरेंसोबत आहे. उद्धव ठाकरेंना बळ देण्यासाठी ते दरवर्षी शिवाजी पार्कवरती येतात. आज देखील अशा पद्धतीनं भर पावसामध्ये ही मशाल तेवत ठेवून हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहे. आजच्या सभेला उद्धव ठाकरे जे काही संबोधित करील ते ऐकण्यासाठी तिथपर्यंत आलेले आहेत. ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या रायरेश्वराच्या मंदिरातून ही मशाल घेऊन हे सगळे कार्यकर्ते आज मुंबईपर्यंत दाखल झालेले आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास केलेला आहे. आता देखील मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये देखील या शिवसैनिकांची ही मशाल जी आहे ती तेवत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई.